हे बघा, आज मी तुम्हाला दाखवित आहे टमाटर. आज आपल्याला भाजी बनवायची आहे पनीर लज्जित. हे बघा, हे पाव किलो मी पनीर घेतलंय. हे मी कांदा घेतलाय बारीक चिरून, आणि हे टमाटर, दही, दूध, कस्तुरी मेथी, किचन किंग आणि आपलं धनिया पूड, धन्याची पावडर आहे. हे आपलं बारीक चिरलेलं कोथिंबीर आहे, आणि ही हिरवी मिरची, ही ढोबळी मिरची आणि जाडी वेलची, आणि ही हिरवी मिरची, कढीपत्ता. आणि ह्याच्यामध्ये मी वाटण घेतलेलं आहे काजू, अद्रक, मिरची, लसण, ह्याचं मी वाटण केलेलं आहे. हे हळद, मीठ हे तर आपण टाकणारच आहे. तर चला, आता मी माझ्या व्हिडिओला मी स्टार्ट करते. तुम्ही रेसिपी बघा कशी बनवते. मी चालू करते आता मी बनवायला. तेल मी ऑलरेडी टाकलं होतं. आता बघा, मी माझी दोन्ही पण लँग्वेजमध्ये, माझ्या दोन्ही पण भाषा येतात. जरा गावची पण मला येते, आणि मी म्हणजे सिटीमध्ये राहते, मुंबईमध्ये. तर मी गावचीच आहे, त्याच्यामुळं पण काय आहे, आता गावची आणि दोन्ही पण मला भाषा मिक्स येतात. त्यासाठी तुम्ही आता मला काहीतरी माफ करा, कारण माझी दोन्ही पण लँग्वेज जरा मिक्स आहे. आता हे बघा, आता आपण हे तेल गरम झाले. आता ह्या तेलामध्ये आपण पहिलं टाकणार आहे ही जाडी वेलची आणि हिरवीवाली वेलची, आणि मग आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तेल गरम झाल्यावर, अजून तेल काय गरम झालं नाही, आता आपण टाकत ही जाडी मिरची, कढीपत्ता, हिरवी मिरची, बघा तुम्ही पाहू शकता. भाजी खूप छान लागते, खूपच चांगली लागते बघा ही खायला. आता दोन्ही पण लँग्वेज येतात, ते माफ करा, पण तुम्ही ही भाजी करून घरी बघा कशी लागते. एकदमच चांगली चविष्ट भाजी होतीये. तर आता मी हा बारीक चिरून घेतलेला हा मी आता पहिला ह्या हिरव्या मिरच्या हे टाकल्यावर हा बारीक चिरलेला मी एक वाटी कांदा टाकलेला आहे. हा बघा, हा मी कांदा टाकलाय. कारण की बोलल्याशिवाय तर काय कळणार नाही काय काय टाकलं नेमकं. तुम्ही ही घरी नक्की भाजी करून बघा कशी लागते ती तुम्ही मला सांगा. कांदा चांगला असा आपला गुलाबी होऊन द्यायचा आहे चांगला. काजू, अद्रक, मिरची, लसण, आणि मी मिरच्या बिना तिखटाच्या ह्या मिरच्या आहेत ह्याच्यात बिना तिखटाच्या. तर तुम्हाला जसं आवडेल तिखट घ्यायची तर तिखट घ्या, पण लज्जित पनीर जास्त तिखट नसतं, ते असं म्हणजे थोडंसं क्रीमी लागतं खायला. त्याच्यामुळे जास्त तिखट आपल्याला म्हणजे क्रीमी जी क्रीमी भाजी लागते क्रीम सारखी जरा, तर तुम्ही हिरवी मिरची ही जरा म्हणजे बिना तिखटाचीच टाका त्याच्यात, म्हणजे ते कसं छान लागते जरा खायला टेस्टी. जास्त एकदमच हिरवी तिखट टाकताना तर मग ती एकदमच तिखट असं हे होईल तोंडात तुमच्या. आपल्याला क्रीमी भाजी लागली पाहिजे खायला, त्याच्यासाठी
तुम्ही जरा मिरच्या ह्या थोड्याशा बिना तिखटाच्याच घ्या. माझा हा मी भाजीचा जेवणाचा मी पहिला व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही प्लीज तुम्ही माझ्या कुकिंगला जेवणाला तुम्ही लाईक करा आणि शेअर पण करा. आणि ही भाजी तुम्ही ही नक्की करून बघा. त्या भाजीला मस्त असं आता हे तेल सुटलंय, तुम्ही पाहू शकता. असं मस्त कांदा असा गुलाबी झालेला आहे आणि ह्याला आता तेल सुटलेले तर आपण ह्याच्यामध्ये आता काय टाकायचं, ह्याच्यामध्ये आता आपण टाकायची थोडीशी कोथिंबीर टाकायची. मग आपण टाकायचं ह्याच्यामध्ये आता मस्त असं एकदम कांद्याला एकदम असं तेल सुटलंय, तुम्ही पाहू शकता. तेल सुटलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकायची ही धने पावडर आहे. आणि मग आपण टाकायचं ह्याच्यात थोडंसं. आता ही धने पावडर टाकली. आता आपण ही हळद टाकली अर्धा चम्मचभर, थोडीशी, एकदम थोडीशी, जास्त पण नाही कारण कलर आपल्याला एवढा नको आहे लाल. तर आपण थोडीशीच मिरची टाकायची चवीला, जास्त पण नको आहे, थोडीशीच टाकली मी. कलरले लाल नको आहे, लज्जित पनीर जास्त असतं एकदम लाल नसतं, त्याच्यासाठी त्याचा कलर थोडासा म्हणजे असं जरासा व्हाईटच असतो, थोडासा ब्राउनी किंवा व्हाईट ते आपल्या मसाल्यांवर आहे. हां, आता ह्याच्यात मी टाकलं हे दही टाकल्यावर हे दही असं चांगलं ह्याला असं मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये आता मी टाकलं हे दही टाकल्यावर हे बघा दह्याला चांगलं आपण जरा कडून द्यायचं, कारण हे जे दह्याचा जे खट्टापणा असतो, जे आंबट असतो, ते निघून गेलं पाहिजे. तुम्ही ही रेसिपी नक्कीच भाजी करून बघा घरी, तुम्हाला तर खूपच आवडेल. खूप चविष्ट आणि खूप छान लागते भाजी. त्याला असं मस्त दह्याला असं हे सुटलं पाहिजे, मस्त असं तेल सुटलं पाहिजे मसाल्याला. बघा हा मसाला आता असा मस्त असा गाढा व्हायला लागलाय. आता छान पैकी असा गाढा होतो हा मसाला, म्हणजे हा मसाल्याला चांगलंच असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, तुम्ही पाहू शकता. आणि जवळ तेल सुटत नाहीये आपल्या मसाल्याला तोपर्यंत मसाला बरोबर परतत नाहीये, तो कच्चा पण त्याचा राहत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टमाटर. हे टमाटर टाकले.
आता तुम्ही बोलता टमाटर पण दही पण दही हे आंबट नाही आहे माझं, ताजं दही पाहिजे. ताज्या दह्याला कसं आंबटपणा नसतो, तर त्यासाठी दहीचं ह्याला मसाल्याला पाहिजे. दही टाकल्याशिवाय मसाला चांगला म्हणजे असं वाढत पण नाही, टेस्ट पण येत नाही. आंबटवाला दही नाही आहे, बिना आंबटचं दही आहे हे. तुम्ही बघू शकता मसाला मस्त आपला असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये किचन किंग आहे हा मसाला, हा टाकूया. किचन किंग मसाला हा टाकला. आता आपण किचन किंग मसाला हा ते मीठ घालूया. आता आपण मसाल्यात मीठ घातलं मी बघा. भाजी मसाला एकदम आता आपला गुलाबी मस्त मस्त असं तेल सुटलंय. हॉटेलला जशी भाजी भेटते ना, एक नंबर भाजी होती. हॉटेलच्या भाजीला पण फेल आहे अशी भाजी होती. तुम्ही घरी नक्की चेक करून बघा, ट्राय करा. हा आता हे आपण जे मसाल्याचं जे पाणी होतं, मसाला वाटून घेतलेलं, ते आता आपण पाणी ह्याच्यात टाकूया. पाणी बघा हे टाकलं आता मी. मसाला थोडासा असं मस्त आता ह्याला आपण एक उकळी आली ना, तर ह्याला आपण झाकण ठेवूया. आता ह्याच्यावर एक उकळी यासाठी झाकण ठेवते. आरोही आरोही आपल्या भाजीला हे बघा उकळी आली आहे अशी छानपैकी. अशी मस्त उकळी आली आहे. ह्याच्यावर जरा अजून भाजीवर जरा झाकण ठेवते जरा वेळ. आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं हे हाय दूध टाकते जरा वेळ. आता हे मी झाकण ठेवते. अजून आपल्याला हे चांगलं शिजलं नाही. अजून एक उकळी आहे, आपण बंद करूया. झाकण काढून आपण चांगलं त्याला म्हणजे असं उकळी आली पाहिजे, जरा असं जाडसर झालं पाहिजे.
शकता ह्याला अशी उकळी आलेली आहे, उकळी आलेली आहे. हे बघा अशी मस्त उकळी आलेली आहे याला. छानपैकी थोडासा अजून हा आटला पाहिजे, कारण की ह्याचं कसं चांगला मसाला जरा शिजला ना ह्याचा व्यवस्थित लागते खायला ती भाजी पण. हे आपण पनीर ह्याच्यामध्ये टाकून देऊया. तर माझ्या घरात पनीर सगळ्यांना आवडतं, म्हणून मी तरी ह्यावेळेस मी 5 किलो आणलं. तुम्ही पाहू शकता. माझ्या मुलींना खूपच आवडतं पनीरची भाजी बोलली की, त्या खूप आवडीने खातात पनीरची भाजी बोलली की. आता आपण थोडीशीच कस्तुरी मेथी टाकूया. तुमच्याकडे नसन तरी चालेल, नाही टाकली तरी काय हरकत नाही. आणि कोथिंबीर जराशी घालूया वरतून, कोथिंबीर घालूया. आणि वरतून थोडंसं 1 चम्मच भर चम्मचभर बघा भाजी बघा किती मस्त झाली. आता ह्याच्यावर मी 1 चम्मचभर आहे ना बटर टाकते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं वरतून जरा तूप जरी टाकलं तरी चालेल. बटर जर नसेल कुणाकडे तूप असेल तर तूप टाका, नसेल तर नका टाकू. कारण की काय कधी असतं पण कधी नसतं, त्यासाठी चालेल. बघा ही झाली आता आपली भाजी, बघू शकता. बघा अशी छान लागते नाही भाजी. तुम्ही ह्याच्या संग 4 चपात्या खाऊ शकतात. अशी भन्नाट मध्ये भाजी लागते, एकदम मस्त भाजी लागते. ही झाली आहे आपली भाजी, ही झाली पनीरची भाजी. आता आपण पटकेनी ह्याच्या संग चपाती खायला करूया. मस्त पैकी आता मी ह्याच्या संग चपाती, मस्त चपाती या नान या तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही जसं चपाती आवडते चपाती खा. तुम्ही ही भाजी मस्त करून बघा घरी. आता मी ही तुम्हाला
ह्याच्यामध्ये मी पिठामध्ये कलुंजी टाकली आहे पीठ मळायला, आणि तेल आणि आपलं नॉर्मल पीठ हे मळून घेतलेलं आहे. बघू शकता, थोडासा मी तेलाचा हात घेते. तर बघा असा मस्त तवा चांगला तापून द्यायचा, एकदम तवा असा मस्त छान तापून द्यायचा. तवा तेल घेते मी लावायला. तुम्ही फुलका पण बनवू शकतात जरा, या मग तुम्ही असं पीठ लावून पण करू शकता. बघा असं छानपैकी मस्तपैकी आता हा तवा छान असा तापलेला आहे. तवा हा तापलेला आहे. थोडंसं इकडून जरा ह्या साईडने ना असं पाणी लावायचं, म्हणजे हे बघा हे असं पाणी मस्त असं लावायचं. आणि ही पाण्याखालची भाग आहे ना, पाण्याचा भाग हा आपण जशी ज्वारीची भाकरी ते करतो ना बारीक, ते असं करायचं. ते असं केलं आणि मग असं चांगलं हे चिपकून जातं त्याला. आणि मग हे असं म्हणजे गरम गरम हे असं खायला छान वाटतं. तर आज माझ्या मुली खुश येतं की मी पहिला व्हिडिओ टाकते म्हणून, मम्मी तू टाक. आणि ते असं जरा असं तवा जरा असा पलटी करायचा मस्त. हे बघा हे झाली आपली एक नान. आता तिला आता आपण थोडंसं बटर लावूया. आता बटर लावूया. आणि आता बघा तुम्ही ते